कायम दुःखात कधी ना कधी तुमचं संसार कुटुंब अडचणीत येणार. माझ्या कुटुंबात मला कोणालाही रुपया द्यायची गरज नाही. सुनबाई मुली सगळ्या स्वयंभू आहे, सगळ्या मोठ्या मोठ्या पोस्ट आहे. त्यामुळे त्यांना माझी गरज काय, ते मरेपर्यंत सुखी राहणार आहे, कारण मी त्यांना कर्तव्य दक्ष केलेलं आहे. आणि म्हणून मी समाजासाठी आहे. समाज हेच माझं सर्वस्व आहे. जुन्नर तालुका हे माझं कुटुंब आहे. मी त्याची कुटुंब प्रमुख आहे महिला म्हणून, आणि मी ते त्यांच्यासाठीच केलं पाहिजे असं मंडळी तुमची चालली आहे. त्यामुळे या ठिकाणी तुम्ही जे मंदिराची मागणी केली, मी मागच्या वेळी सुद्धा नारायणगावमध्ये काम करत असताना बाबू भाऊ निवडून आणायच्या आधी त्या ठिकाणी सत्ता बदल करण्यासाठी 2 वर्ष आधी जसं एनएलएमध्ये केलं तसं तिथे सुद्धा प्रत्येक समाजाला या चौदानी या पुणे जिल्ह्यात या महाराष्ट्रात कुठे नव्हती. बारामती तर का नव्हती होती का करोना. सगळ्यात पहिली ह्या चौदानी ही नारायणगावमध्ये आली आणि ब्राह्मण समाजाच्या मागणीवर त्यांनी बिचाऱ्यांनी माझ्याकडे येऊन मागणी केली. ते सगळीकडे जाऊन जमले होते, आमदार खासदार सगळ्यांकडे, पण शेवटी ते काम आपण करू शकलो. सौरभराव सरांनी माझ्या गोष्टीला सहमती दिली आणि त्या काळात त्यांनी मला 55 लक्ष रुपये दिले. त्यात आणखी 25 लक्ष रुपये घालून आपण ती चौदानी उभी केली. जे काम कधीच झालं नाही आणि नेमका करोना आला आणि त्या ठिकाणी त्याचा उपयोग संपूर्ण तालुक्याला नाही, आजूबाजूच्या तालुक्यांना सुद्धा झाला. आता सगळ्याकडे झाले. बारामती झाली, आंबेगावमध्ये झाली, पण त्यावेळी